नमस्कार, मी ऋत्विक भालेकर आणि स्वागत आहे आपलं मुंबई तकच्या नागपूर अधिवेशनासाठी सुरू केलेल्या विशेष सत्रात कही सुनीमध्ये, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला राजकारणात घडत असलेल्या पडद्यामागच्या घडामोडी आणि भन्नाट किस्से सांगतो। आज असाच एक हटके किस्सा मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। खरं तर मी नागपूरच्या विधान भवनासमोर जरी उभा असलो तरी आजचा जो किस्सा आहे तो विधान भवनाबाहेर घडलेला आहे। विधान भवनात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आणि एकमेकांसमोर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना संघर्ष करताना आपण नेहमीच पाहतो। परंतु आज नागपूरमध्ये एका क्रीडांगणात एका खासगी वृत्त संस्थेने आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचसाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या समोर आलेले होते। हा सामना रंगलेला होता नागपूरच्या एका मैदानात आणि यामध्ये ज्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि आमदारांनी सहभाग घेतला त्यांनी खरं तर आजची मॅच जास्त एन्जॉय केली, कारण यामध्ये ही मॅच फ्रेंडली होती। अर्थात आता तुम्ही विचाराल की विधान भवनात जी मॅच असते ती फ्रेंडली नसते का, तर हा प्रश्न जो आहे याचं उत्तर मी इथून देऊ शकत नाही, ते तुम्हाला समजून घ्यायला लागेल। तर पुन्हा येऊया त्या मॅचवरती। आता या मॅचमध्ये जे पक्ष लढत होते त्यांना नावं सुद्धा देण्यात आलेली होती। ती अशी होती, यामध्ये बीजेपी किंग्स वर्सेस शिवसेना रायडर्स अशी ही मॅच पहिली ठरलेली होती। दुसरी मॅच जी होती ही शिवसेना युबीटी टायगर्स वर्सेस काँग्रेस वॉरियर्स। तिसरी मॅच यामध्ये होती ती एनसीपी शरद पवार गटाचे होते, त्यांना एनसीपी लेजंड्स असं नाव देण्यात आलेलं होतं, तर अजित पवार गटाच्या पक्षाला एनसीपी लायन्स असं नाव देण्यात आलेलं होतं। एमएनएस चॅलेंजर्स विरुद्ध प्रहार फायटर्स अर्थात बच्चू कडू यांची संघटना, यांचा पक्ष, आणि एनसीपी नागपूर कॅपिटल्स वर्सेस नागपूर कलेक्टर टायटन्स म्हणजे जिल्हाधिकारी सुद्धा या मॅचमध्ये सहभागी झालेले होते। आता यातला किस्सा सांगायचा म्हणजे यामध्ये बीजेपी किंग्स वर्सेस शिवसेना रायडर्स जी मॅच संध्याकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली होती ती खरं तर बीजेपी विरुद्ध काँग्रेस होणार होती, म्हणजेच बीजेपी किंग्स वर्सेस काँग्रेस वॉरियर्स अशी ही मॅच आयोजकांनी ठरवलेली होती। आणि शिवसेना युबीटी टायगर्स म्हणजेच उद्धव ठाकरे गट वर्सेस शिवसेना रायडर्स म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा गट, ह्या दोघांमध्ये ही दुसरी मॅच संध्याकाळी 4:30 वाजता होणार होती। परंतु आदल्या दिवशी ज्या वेळेस शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयातनं सर्व आमदारांना फोन जाऊ लागले त्यावेळेस त्यातल्या एका सिनियर आमदाराने या गोष्टीला आक्षेप घेतला। त्यांचं म्हणणं होतं की यामध्ये जर आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांसोबत एखादी फ्रेंडली मॅच खेळतानाचं चित्र जनतेपर्यंत गेलं तर लोक आपल्याला माफ करणार नाहीत, लोकांमध्ये संताप जो आहे हा बघायला मिळेल, लोकांचा रोष आपल्याला ओढावून घ्यावा लागेल। एकीकडे अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, ह्या सगळ्या प्रश्नावरती आपण सत्ताधाऱ्यांना घेरतोय, आपण मुख्यमंत्र्यांना घेरतोय, त्यांच्या आमदारांना वेटीस धरतोय, कुठेतरी त्यांना प्रश्न विचारतोय की नेमकं ह्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार। मग विमा चे प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणी मदत जाहीर करण्याचा विषय असेल, तर दुसरीकडे सध्या विधान भवनात विधानसभा अध्यक्षांच्या समोर हिअरिंग सुद्धा सुरू आहे, ज्यामध्ये खरी शिवसेना कोणाची याबाबत सुनावणी सुरू असल्यामुळे त्याचाही निकाल 31 डिसेंबरपर्यंत येणार आहे। यामध्ये सुद्धा अटीतटीचा संघर्ष जो आहे या दोन्ही गटामध्ये पाहायला मिळतोय। जर आपण इतका टोकाचा संघर्ष त्या ठिकाणी या पक्षासोबत करत असू, त्या गटासोबत आपण करत असू, आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत जर हसत खेळत मॅच खेळतानाचे जर व्हिज्युअल्स किंवा व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचले तर लोक आपल्याला नक्कीच शिव्या घालतील। त्यामुळे तात्काळ ह्या आमदाराने हस्तक्षेप करून आपल्या पक्षप्रमुखांपर्यंत ही बाब पोहोचवली। त्याचबरोबर त्यांनी त्या आयोजकांना सुद्धा विनंती केली की कुठेतरी शिवसेना विरुद्ध शिवसेना जो सामना ऑलरेडी विधान भवनात राजकीय आखाड्यात रंगतोय तो पुन्हा एकदा तुमच्या या कार्यक्रमामध्ये नको रंगायला। आणि म्हणूनच आपण पाहिलं की बीजेपी विरुद्ध काँग्रेस मॅच न होता बीजेपी विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही फ्रेंडली मॅच झाली, तर दुसरीकडे शिवसेना युबीटी टायगर्स म्हणजे उद्धव ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस वॉरियर्स अशी ही मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, नागपूर, मुंबई तक।